हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर नाश्त्याची तयारी चाललेली आहे. डाळ शिजवलेली आहे मी सकाळीच. आता खोबरं बारीक करून घेते चटणीसाठी. अं, रात्री डाळ तांदूळ भिजवलेल्याचं वाटण केलेलं आहे मी. इथं हे वाटण करून ठेवलेलं आहे आणि आता फक्त चटणी आणि सांबर करायचं राहिलंय. तर ते मी करून घेते. रुद्रचे पप्पा वेदा गेलेत रिझल्ट आणायला. तर तेच तोपर्यंत बरोबर नाश्ता तयार होतोय. थोड्या वेळात येतीलच, उशीर झालं गेलेत ते. खाली बघून बोलतेय कारण खोबरं काढतीये, हाताला लागल. सांबर एका साईडला टाकते आता. काम पटापट पटापट करायचे. आता कसं काय रिझल्टचं ह्यांचं होतंय बघू आता. म्हटलेली पहिला नंबर काढणार आहे, चित्रकलेत पहिला नंबर काढलाय ना तिचा. त्यामुळे तिचं चाललेलं की ह्याच्यात पण आता पहिला नंबर काढायचा आहे. आल्यावर कळेल आता काय केलंय ते. खोबरं बारीक चिरून घेतेय म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होईल. रुद्रला खूप जास्त खोबरं आवडतं, खूप म्हणजे खूप जास्त. मग सकाळी रात्रीच नारळ सोलून ठेवला ना मी, तर रात्रीपासून त्याचं चाललेलं. आणि सकाळी पण नारळ समोरच त्याला दिसला उठल्या उठल्या, फोड लगेचच फोड म्हणत होता. त्यालाच ठेवले. बाकीची चटणी करून घेते. चटणी पण मी जास्त नाही करणार आहे, थोडीच करणार आहे. कारण काय होतं, आता कडक उन्हाळा आहे ना, त्यामुळं खराब होते. मग परत जशी लागेल तसं केलेलं चांगलं. एवढे घेतले, थोडंसंच घेते आता, कारण सांबर पण आहे ना, त्यामुळं. खोबरं आत्ता मी सध्याला तरी फ्रीजमध्येच ठेवणार आहे, कारण रुद्रनं जर आल्या आल्या बघितलं तर तो नाश्ता करणार नाही आणि ते फक्त खोबरंच खायला मागणार आहे. तर हे मी मिक्सरला बारीक करून घेते ह्याच्यात आता, बाकीचं सगळं टाकून. तर आता मी सांबर टाकून घेते, डाळ बारीक करते. डाळ मी कुकरला लावताना त्याच्यातच कांदा आणि टोमॅटो मी जास्त टाकते. म्हणजे डाळ असेल ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी टोमॅटो आणि कांदा टाकते, म्हणजे सांबर खूप छान होतं. आणि सांबरमध्ये मी जास्त काही टाकत बसत नाही, नॉर्मल आपलं जे आहे ते सांबर मसाला, मिरची पावडर, कोथिंबीर, जिरं आणि कढीपत्ता एवढंच फक्त टाकते. तेल. खूप मस्त असं होतं सांबर. तर आता मी इथं दिसते तुम्हाला, इथं मी तेल टाकून घेते. दोन पळी तेल, कढीपत्ता, जिरं, लाल मिरची पावडर अंदाज 25 टाकते मी. सांबर मसाला, सांबर मसाला जास्त टाकते मी.
काय किती पडलं? 3 साड्या गेल्या, 4 मार्क आहेत. काय 1 2 3 बाकी 4 मार्क आहेत. बघ ना. 1 मिनिट थांब ना. 1 2 3 4 मार्क आहेत. मला नाही का भूक लागली. अगं मी ते शेवाळ खाल्ल्यात. असतच मी रुद्राच्या ह्याच्यात बसलाय. हा बघतोय त्याला हसव. पावशीरच हसते. रुद्र सारखं पप्पा घरी असल्यावर 4:10 झालेत. हा बाबा उठून बसलाय. रोज 5 वाजता उठवणारा. आज 3 वाजल्यापासून तो उठून बसलाय.
नदीची पालखी आलेली म्हणजे आमच्या नदीच्या इकडची पालखी येते तर ती पालखी आलेली आहे. तर सगळे इथं ओवाळायला जातात. आम्ही त्या दिवशी ओवाळलेलं आहे म्हणून गेलो नाही. इथे बघा एक मिनिट दाखवते. इकडे चालली आहे हे दोघे नाचतायत.